मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज अमावस्या असल्यामुळे आज संपूर्ण या सेवा एकाच व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत आहे। तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकावा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करावा। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने कालभैरव अष्टक, वेदोत्तक, वल्गा सूक्त, लक्ष्मी अष्टक, विष्णू अष्टक, शिव अष्टक, पितृ अष्टक असे जर आपण सेवा केल्या अमावस्येच्या दिवशी तर आपल्याला पितृदोष, राहू केतू, साडेसाती, काल सर्पदोष, नवग्रह दोष अशा दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळेल। तर आता आपण वेदोत्तक वल्गा सूक्ताला सुरुवात करूया आणि मग सर्व अष्टक आपण ऐकूया। कालभैरव अष्टक, लक्ष्मी अष्टक, विष्णू अष्टक, शिव अष्टक, पितृ अष्टक असे संपूर्ण सर्व अष्टक ऐकल्यामुळे सुद्धा आपल्या घरातून सततची कटकट, दरिद्रता यापासून मुक्तता मिळेल आणि आपल्या घरात माता लक्ष्मीचं कायमस्वरूपी स्थिर अखंड लक्ष्मी प्राप्ती राहील आणि आपल्या व्यापारामध्ये लाभ होईल, बरकती राहील, घरात धनधान्याचे भंडार भरलेले राहतील। तर संपूर्ण अष्टक दररोज करणे शक्य नाही, तर आज अमावस्येच्या दिवशी सुद्धा श्रवण केले तरी पण आपल्याला संपूर्ण पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि आपल्या घरातून 7 जन्माची 7 पिढ्यांपर्यंतची सर्व दरिद्रता दूर होईल आणि घरात धनधान्याचे भांडार भरलेले राहतील। वेदोक्तक वल्गा सूक्त, नजरदोष, शत्रुपीडा आणि दारिद्र्य यापासून आपल्याला मुक्ती मिळेल। दारिद्र्य दूर करण्यासाठी वल्गा सूक्ताचं श्रवण नक्की करावं। तर आता आपण वल्गा सूक्ताला सुरुवात करूया। वल्गा सूक्त या देवी स्तोत्राची माहिती। वल्गा सूक्ताची देवता बगलामुखी देवी आहे। आपल्या समस्या दूर करण्यासाठी या प्रकारे उपासना करावी। कोणत्याही अमावस्याला रात्री 12 वाजता ही उपासना तुम्ही करू शकता। सुरू करावी। रात्री स्नान करून पूजेची सुरुवात करावी। एक चौरंग घेऊन त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र ठेवावे। आपल्याला बसायला सुद्धा लाल किंवा पिवळे आसन घ्यावे। पूर्वभिमुख किंवा उत्तरेभिमुख बसावे। चौरंगावर देवीचा फोटो अथवा मूर्ती ठेवावी। फोटो मूर्तीला स्नान घालावे। हळद, कुंकू, गंध व्हावे। गुलाब, अत्तर लावावे। धूप ओवाळावा, दीप ओवाळावा, खिरीचा नैवेद्य दाखवावा। आपल्या सर्व समस्या देवीला सांगून समस्या निवारण्याची प्रार्थना करावी। वल्गा सूक्ताचे अगर 108 पाठ केले तर अतिउत्तम। 108 पाठ करावे। या दररोज 11 वेळा तरी वल्गा सूक्ताचे पाठ करावे आणि शक्य नसल्यास अमावस्येच्या दिवशी तरी करावे। या उपायाने साधारण महिनाभरात समस्या संपायला सुरुवात होते। साधना काळात मद्यपान, नॉनव्हेज खाणे टाळावे। हे नियम पाळणे अतिशय गरजेचे आहे। त्यांनीच ही साधना करावी। जो मद्यपान करणार नाही, नॉनव्हेज खाणार नाही, त्यांनीच या सेवा कराव्या। अथर्व वेदोक्तक वल्गा सूक्त। श्री गणेशाय नमो नमः। याम ते चक्रुरामे पात्रे याम चक्रुमिषधान्यके आमे मासे कृत्याम याम चक्रू पुन्हा प्रतिहरामि ताम याम ते चक्रू वृकवाका वजेबा याम कुरुरिनी याम अव्याम ते कृत्या या चक्रू पुन्हा प्रतिहरामिं ताम याम ते चक्रुरेक शपे पशुनामु भयादती गर्दभे कृत्याम या चक्रू पुन्हा प्रतिहरामिं ताम याम ते चक्रू रमुलायाम वल्गाम वानरायाच्चाम क्षेत्रते कृत्याम याम चक्रू पुन्हा प्रतिहरामिं ताम याम ते चक्रू ग्राहपते पूर्वगणवतु दुष्यित शालायाम कृत्या या चक्रू पुन्हा प्रतिहरामिं ताम याम ते चक्रू संभायाम याम चक्रधिदेवते अशेषु कृत्याम याम चक्र पुन्हा प्रतिहरामिं ताम याम ते चक्रू सेनायाम याम ते चक्रू ऋषवायुधे दुनधो भौ कृत्या याम चक्रू पुन्हा प्रतिहरामिं ताम याम ते कृत्याम कूपे वदतु शमशाने वा निचखनु सद्यानि कृत्याम याम चक्रू पुन्हा प्रतिहरामिं ताम याम ते चक्रू पुरुषस्यास्त अग्नो शंखसुकेच याम म्रोकम निर्दाहम क्रव्यायादम पुन्हा प्रतिहरामिं ताम अफर्थनाज भारना ताम पथेत प्रणमवसी अधीरो मर्या धीरंबे संजभारचित्त्या यक्षकारण शशाक करते स्रश्रे पाद मंदरीमं चकार भद्रं स भम भगो भगचद्यभ्यं कृत्यां कृतं वलगिनं मूलिनं शपते पयं इंद्रस्तु हन्तु महता बंधे नगरविद्यस्त तत्वस्तया। श्री वल्गा सूक्त संपूर्णम।
श्री कालभैरवष्टक. श्री गणेशाय नमो नमः. श्री स्वामी समर्थाय नमो नमः. देवराजसेव्यमान पावनाग्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे. भानुकोटिभास्वरं भवादितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाशमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिक्यमनुग्रहेमकिङ्कलीलसत्कटि काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशनं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्यमं नित्यं द्वितीयम् इष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालद्रष्टमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. हट्टहासभिन्नपद्यजाण्डकोशसन्ततिं दुष्टिपातनष्टपापजालमुग्रशासन अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोवितं पुरातनं जगत्पति काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. कालभैरवाष्टकं पठेत ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ये प्रयन्ति कालभैरवग्रं सन्निधं नरं ध्रुवम्. इत श्री कालभैरवाष्टकं सम्पूर्णम्. श्री महालक्ष्मी अष्टक. नमोस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमोस्तुते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्वपापहरे दैवी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वेज्ञ सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धिबुद्धी प्रते देवी भक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा दैवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यरन्तरहिते देवी आद्यशक्ति महेश्वरी योगी जे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्मे महारुद्रे महाशक्ति महोदरे महापापरे दैवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्यासनस्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेश्वरी जगजन्मांतरे महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबधरे दैवी नाना अलंकारभूषिते जगस्थिते जगजन्मांतरे महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रं पठेत भक्तिमानर सर्वं सिद्धिं वाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा. एककाल पठे नित्यं महापापविनाशनं द्विकालये पठे नित्यं धनधान्य समर्पिनं त्रिकालये पठे नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मी भवं नित्यं प्रसन्नां वरदां शुभां. श्री महालक्ष्मी अष्टक संपूर्णम्. श्री विष्णु अष्टक. श्री गणेशाय नमो नमः. विष्णुं विशाल ऋणपद्यनेत्रं विभान्तमीशा भुजयोनि पूजितं सनातनं सनमातिशोधितं परं पुमां समाद्यं सन्ततं प्रपद्ये. कल्याणदं कामफलप्रदायकं कारुण्यरूपं कलिकल्मषघं कलानिधिं कामतनुजमाध्यं नमामि लक्ष्मी शहं महातनं. पीताम्बरं भुङ्गनिभं पीतामहं प्रमुख्यमन्दं जगदादिदेवं किरीटकेयूरमुखे प्रशोभितं श्रीकेशवं सनन्तमानतोऽस्मि भुजङ्गतल्पं भुवनैकनाथं पुन्ना पुन्ना स्वकृतकायमाद्यं पुरन्दरराद्यरपि वन्दितं सदा मुकुन्दमन्त्यं मनोहरं भजे. शिराम्भुराशेरभीतं स्फुरन्तं शयानमाद्यं तविहनं नव्यं सत्ससेवितं सारसना बहुमुच्चं विघोषितं
केशी निषूदनं भजे भक्ताति हंतार महत्रिशन्तं मुनीन्द्र पुष्पांजलि पादपङ्कजं भवगम्माधारं महाश्रयं परं परापरं पंकजलोचनं भजे नारायणं दानवकानननानलं नतप्रियं नामविहीनमव्यं हर्तु भुवा भारमनन्तविग्रहं स्वस्वीकृतक्षमावरमीडितोऽस्मि नमस्तुते ते नाथवरप्रदायिनं नमस्तुते ते केशव किङ्करोऽसिं नमस्तुते ते नारदपूजितं नमो नमस्ते धरणं प्रपद्ये फलश्रुति विष्णु अष्टकमिदं पुण्यच पठेत भक्ते नर सर्व पाप विनिमुक्ति विष्णुलोके च गच्छति इथ श्री नारायण गुरुविरचितं श्री विष्णु अष्टक संपूर्णं श्री शिवाष्टकं श्री गणेशाय नमो नमः प्रभु प्राणनाथं विभुं विश्वनाथं जगन्नाथनाथं सदानन्दभाजं भवदव्यभूतेश्वरं भूतनाथ शिवशंकर शंभु मीशानमैडे गले रुंडमालतनो सर्पजाल महाकाल कालं गणेशादिपालं जटाजूट गंगोतर गैवशी गैविरिशालं शिवशंकर प्रभु मीशानमिडे मृदामाकरं मंडनं मंडयति महामंडलं भस्मभूषाधरं तम् अनादिं हैपारं महामोहमारं शिवशंकर शंभु मीशानमिडे वटदोनिवासं महाटाहट्टासं महापापनाशं सदा सुप्रकाशं गिरीशं गणेशं सुरेशं महेशं शिवशंकर शंभु मीशानमिडे गिरिद्रात्मजा सगृह्यता तार्तदेहं गिरो स्थितं सर्वदापनं गेहं परब्रह्म ब्रह्मादिमीरं वन्द्यमानं शिवशंकर शंभु मीशानमिडे कपालं त्रिशूलं कराभ्यां दधां पदाभोजं नम्रं कामं दधानं बलिवर्धमानं सुराणां प्रधानं शिवशंकर शंभु मीशानमिडे शरचन्द्रगात्र घनानन्दपात्रं त्रिनेत्रं पवित्रं धनस्य मित्रं अर्पणाकलंत्र सदा सच्चरितं शिवशंकर शंभु मीशानमिडे हरं सर्पहारं चिता भूर्विहारं भवं वेदसारं सदा निर्विकारं शमशानवसतं मनोजं दहतं शिवशंकर शंभु मीशानमिडे स्वयं ये प्रभाते नरशूलपाने पठत स्तोत्ररत्न त्विह प्राप्यरत्नं सुपुत्रं सुधान्यं सुमित्रं कलंत्रं विचित्रस्य माराध्यं मोक्षं प्रयाति शिव अष्टक संपूर्णं पितृ अष्टक श्री गणेशाय नमो नमः जयाच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरितो त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मिळो सद्गती मज पित्रांना विनंती हीच माझी त्रिदेवतांना कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना जोडून कर हे विनंती तयांना अग्नी वरुण वायू आदी देवतांना सदा साह्य देवोन उदरी पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना वसु रुद्रदित्य स्वरूप पितरांना सप्त गोत्रे 71 शतादी कुलांना मुक्ती मार्ग द्यावा उधरून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना करुणी सिद्धता भोजनांची तयांना पक्वाने आवडीने बनवून नाना सदा तृप्ती होवी जोडी करांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजुनी तिला यवाने विप्रास देऊन दक्षिणा त्वरेने अशीष द्यावो आम्हा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा न्यून काही राहता माफी करांना गोड मानुनी घ्यावे सेवे व्रतांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना